बरं झालं तुम्ही आल्या. चला आम्हाला जॉईन व्हा. भाऊजी काहीतरी काय, मी प्रेक्षक. टाळा वाजायला कोणीतरी पाहिजे की नाही? मी प्रेक्षक. असं काय करताय? सगळ्या डान्स नंतर आपल्या अखंड कुटुंबाचा एकत्र डान्स आहे. नाही ग माधवी, चला. नाही 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 नको ना म्हणू मोठी आई, चल तू. अगं काहीतरी काय, मला खरंच नाही जमणार. अगं मामी प्लीज. जया उगाच नको माझ्या मागे लागून. तुम्ही नाचा ना, तुम्ही प्रॅक्टिस करा. गायत्री चल आपण त्यांना घेऊन येऊया. बघा बहिणी, उगाच काहीतरी बोललो. अगं नाही ग, बघा सगळ्यांनी डान्स मध्ये भाग घेतलाय, तुम्ही सुद्धा एखाद्यात भाग घ्या ना. छे ग, मी नाही, म्हणजे मला काही जमणारच नाहीये ते. अहो इथं कोणाला जमतंय? पण तरी आपलं थोडस. अरे हो वहिनी, तुम्हाला एकटीला नको वाटतंय ना? आपण तुमच्या दोघांचा तो हा डान्स बसू ना. दोघं डान्स करतात त्याला काय म्हणतात? झुंबा. अगं कपल डान्स. हा हा, कपल डान्स. आपण तुमच्या दोघांचा कपल डान्स बसूया. कसली मज्जा येईल ना. हो, आणि सगळ्यात शेवटचा सरप्राईज डान्स ठेवूया. हो दादा प्लीज, आपण तुमच्या दोघांचा एक डान्स बसूया ना. पोरं तेवढेच खुश होतील रे. तुझ्या जे मनात आलं ते तू बोललास, हरकत नाही. पण आग्रह करू नका मला. काय माझी प्रतिष्ठा, माझी तत्व मला हे सगळं करायला परवानगी देत नाही. मामा प्लीज यावेळेस तरी 2 मिनिटाचाच डान्स बसवूया. मामी तू तरी कर ना तयार. आम्ही काय करू या पोरीचं? काय ना बाळा, या घराची एक शिस्त आहे, काही नियम आहेत, ते मला पाळायलाच पाहिजेत है ना. सगळ्यांनीच ते मोडीत काढले तर कसं चालेल? कोणीतरी एकाने तरी ते पाळले पाहिजेत ना. आणि सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सवलत दिली ना मी, ही जी सूट दिली आहे, ती फक्त लग्नापुरतीच आहे बरं का. लग्न समारंभ संपल्यानंतर या घरातले सर्व नियम, या घराची शिस्त पुन्हा तशीच सुरू होणार आहे. नीट लक्षात ठेवा. आपण नंतर पुन्हा आपल्याला शिस्त आणि नियम पाळायचे म्हणून आता आनंदावरती विरजण घालायची काही गरज नाही. बरं, मला आता जरा कामं करायची आहेत, काही फोन करायचे, तर मला एकट्याला सोडा, बाहेर जा आणि सगळी प्रॅक्टिस वगैरे तुमची चालू दे. चला. अंबिका आणि मामांचा पण मराठी गाण्यावर डान्स. चला लवकर प्रॅक्टिस करायची आहे, किती वेळ घालवत आहे. चला. अहो नाही, तुम्ही नाच गाण्याला परवानगी दिली खरी नाही, पण तुमची इच्छा नसेल तर आपण लगेच सगळं थांबूया, म्हणजे काहीच हरकत नाहीये. काही गरज नाही, त्यांचा आनंद आहे, त्यांना साजरा करू दे. फक्त प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते, ती ओलांडता कामा नये. आणि ते आपण बघू, त्याकडे आपण लक्ष देऊ. हो, मी ठेवते लक्ष. आणि येते, बऱ्याच गोष्टी आवरायच्या राहिल्यात. यांची प्रॅक्टिस चालू ना, काही वेळेवरच होत नाहीये. आले. आणि हो, तुला नाचायचं असेल तर माझी काही हरकत नाही बरं का. नाही नको. असं नाही, मनापासून म्हणते मी. तुला नाचावंसं वाटत असेल तर तूही नाचू शकतेस. प्रत्येकाला वाटतं कधीतरी एकदा तरी नाचावं, पण आपल्या घरामध्ये ही संधी पुन्हा कधी येणार नाही. फक्त या लग्नापुरतच. तुला नाचायचं असेल तर तू नाचू शकतेस. आणि मला आवडेल तुला नाचताना बघायला. आजी, अगं मोठी आई पण तयार झालीये, तुला पण नाचावंच लागेल. हा नाही नाही आई, तू तर अस्सल कलाकार आहेस, तू तर नाचायलाच पाहिजे. होय, पर खरंच आता आग्रह करू नका. तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करीन, पर आता फक्त लग्नासाठी नाचायला नका लावू. काय ग आजी? अगं बाळा, असं चुकीचं नको समजू. या घरात मी नाचल तेव्हा फक्त तुमची आजी म्हणून नाही, तर एक कलाकार म्हणून नाची. आणि माझा नाच बघताना प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्याविषयी आदर असेल.
मला माहिती आहे ती वेळ अजून आलेली नाही. ठीक आहे आई, आम्ही काही तुला आता जास्त आग्रह करणार नाही, पण तुला जे योग्य वाटेल ते तू कर. राईट. गायत्री चल. रावसाहेब नगरकर, तू जर बदलला असशील तर मी या घरात तुझ्या समोर नाचेन, ते भी पायात घुंगर बांधून. माझ्या कलेची आजपर्यंत तू जी इज्जत काढलीस, माझी नाचक्की केलीस, त्याचा पस्तावा मला तुझ्या डोळ्यात बघायचा आहे. तू जर खरंच बदलला असशील तर तू माझ्याकडे नाचणारीन म्हणून नाही, तर एक कलाकार म्हणून बघशील. नटराजा, आशीर्वाद दे मला.